कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर नितीन सावंत यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे शिवसैनिकांच्या जोरावर। त्याच अनुषंगाने चर्चा करतोय नेमकी प्रचार कुठपर्यंत थांबलाय आणि प्रचारामध्ये आघाडी घेत असताना वरिष्ठ पातळीवर नेमकी कोण येत आहे हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं। याच दृष्टीने ठाकरे गटाचे तोप असलेले बाबू घारे सर, आपलं स्वागत आहे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये। कुठपर्यंत प्रचार आलेला, केवळ 10 दिवस राहिलेले आहेत आपल्यासोबत। हे बघा, आता प्रचार चालू केल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ कर्जत तालुका आम्ही प्रचाराच्या माध्यमातून जवळ बुथावरती भेट देऊन जवळजवळ तालुका आज फायनल आमचा पूर्ण होईल उमेदवाराचं भेट देणं। आणि आपण जर पाहितलं तर तलागाल्यातील लोकांचा, सामान्य जनतेचा हा नितीन सावंत यांना कौल दिसून येत आहे। मग महिला असतील, वयस्कर असतील, तरुण असतील, सर्वच लोक अगदी उपलून प्रतिसाद हा नितीन सावंत यांना तालुक्यामध्ये मिळत आहे। दोघांपेक्षा तिसरा ही जी टॅगलाईन आहे त्याचा कुठे तर फायदा होईल का? नाही, तुम्ही जे म्हणताय ना, जे मातब्बर आता तालुक्यामध्ये जे काही 2 उमेदवार आहेत सत्तेमधले, जर तुम्ही मागे जर ऐकलं तर महेंद्र थोरवेंच्या एका भाषणामध्ये ते म्हणाले की सुधा घारे हे मलिदा खाऊन सत्तेमधला आता बाजूला गेलेले आहेत। म्हणजे त्या दोघांनीही सत्तेमधला मलिदा खाल्लेला आणि तो मलिदा या तालुक्यामध्ये, मलिदा म्हणजे पैसा वाटून जी लोक विकत घेण्याची त्यांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेला या मतदारसंघातली जनता चिडून पेटून उठलेली आहे। आणि त्या अनुषंगाने पेटून उठलेली जनता ही सर्वसामान्य आमचे उमेदवार, गरीब उमेदवार जे नितीन सावंत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। आणि जे काही मधल्या काळामध्ये नेते फुटले शिवसेनेतले, तर त्यांना आम्ही गरीब, आमचा नेता कोटी दीड गद्दार हो 100% ना, गद्दारच। त्यांना गद्दारीच्या पलीकडे कुठला शब्द, ते गद्दारच, त्यांना आम्ही गद्दारच म्हणणार। आणि गद्दार ते मातोश्री बैठक पण करून येतात ना। हे बघा कसं आहे, ते मागच्या दरवाजाने कोणाला तरी हाताशी धरून जाण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु आम्हाला मातोश्रीवरती आमचा आत्मविश्वास आहे की आमच्या जे काही तालुक्याला पोषक वातावरण आहे हे साहेबांना माहीत आहे। त्याच्यामुळे त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी तालुक्यातली जनता ही त्यांना आता सोडणार नाही, कारण ते कोटी दीड कोटीची त्यांची अपेक्षा आमच्या उमेदवाराकडे होती, ते आम्ही पुरी करू शकत नाही। जे पक्षप्रवेश होत आहे ते सगळे पैशावर होतं, टक्केवारी। अहो त्याच्यामध्ये दलाल नेमलेले आहेत। मी तुम्हाला म्हणजे याच्या जर खोलात तुम्ही जर गेले ना, तुम्हाला परफेक्ट त्याच्याची माहिती मिळेल। दलाल नेमलेले आहेत माणसं फोडायला, आणि 25 कोटी 25 लाख एवढा पैसा कुठून आला आमदारांकडे? इतका पैसा कुठून आला? हे बघा, आज तुम्ही त्यांचा जर फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यामधलं तुम्ही मागील वर्षाचं इन्कम, 5 वर्षाचं, मग दोन्ही उमेदवार असतील, आणि आताचं इन्कम, याच्यामध्ये तुम्हाला तफावत जाणून येईल। म्हणजे त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये कबूल केलेलं आहे आमदार महोदयांनी का सत्तेतला मलिदा यांनी सुधाकर घारेंनी खाल्ला आणि बाजूला गेले। म्हणजे सत्तेमध्ये मलिदा आहे यात काही तिल मात्र शंका राहिलेली नाही। जे पण पक्षप्रवेश तुमचे सुनील पाटील गेले, सगळे टोकरी होते, ते सुद्धा राष्ट्रवादीचे होते, ते तिकडे गेले, याचा परिणाम कुठे होईल का पक्षावर? नाही, हे बघा, मी मुलात तुम्हाला सांगतो की याचा परिणाम आम्हाला जरा पण पडणार नाहीये। त्याचं कारण असं आहे की ही जी निवडणूक आहे ही सामान्य जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। आणि जे आता जे म्हणतात की नितीन सावंत 3 नंबरला जाणार, जसा काय रस्त्यावरती एखादा पिंजरा पोपट भविष्य बघणारा तो पिंजऱ्यातला पोपट घेऊन बसलेला असतो, ते पोपट आहेत। त्या पोपटांनी आमच्या उमेदवाराचं भविष्य सांगण्याची गरज नाहीये। ज्या दिवशी आम्ही एबी फॉर्म आणला आणि आमचे उमेदवार फायनल झाला त्याच दिवशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि नितीन सावंत हे मतदारसंघामध्ये आताच्या परिस्थितीला 1 नंबरचे उमेदवार आहेत, ही सर्व लोकांमध्ये चर्चा आहे। पण 1 नंबर कसं आहे, काँग्रेस कमी आहे, राष्ट्रवादी आहे का नाही माहित नाही, फक्त शिवसेना, ती पण 2 शिवसेना, 1 फुटलेली आहे। याच आधारावर शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अजूनही माहित नाही, ती महेंद्र थोरवेंकडे अर्धी आहे। याच अनुषंगाने पहिला नंबर कसा काय असू शकतो? हे बघा, मी तुम्हाला सांगतो की आता मुळात या तालुक्यामध्ये जे काही दावे करतात की आमची 60,000 मतं, 50,000 मतं, परंतु त्यांना माहीत नाहीये शिवसेना हा कडवट शिवसैनिक आमच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे। आणि जे कोणी म्हणत असतील आम्ही यांना फोडले त्यांना फोडले, तरी शिवसैनिक हा कुठे हल्लेला नाही। आणि राहिला विषय, शका पक्ष असेल, काँग्रेस असेल,
राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष असेल तर त्या तिन्ही पक्षांना जी मानणारी लोक आहेत ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते आमच्या बरोबर आहेत. काय विजन असेल पुढचं? नितीन सावंत जर आमदार झाले तर विजन काय असेल? हे बघा, नितीन सावंत जर आमदार झाले, आमदार होतीलच, झाले नाही होणार ते. तुम्हाला सांगतो, या तालुक्यामधली आरोग्याची मोठी समस्या आहे. त्यांचं ते विजन आहे की इथे मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे, एखादी मोठी युनिव्हर्सिटी इथे तरुणांना शिक्षणासाठी झाली पाहिजे. त्यानंतर येथे महिला सक्षमीकरणाचा विषय आहे, महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आला पाहिजे, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. असे बरेचसे प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. कारण देश स्वतंत्र झाल्यापासून रोड, लाईट, पाणी ह्या गरजा तर होतच असतात, परंतु मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्याकडे त्यांचं फोकस राहणार आहे. पण सुरेश लाड तुमच्याकडे होते, त्यांनी सुद्धा पाठ फिरवली का? ते बोले एबी फॉर्म दिल्यानंतर तुमच्या सोबत येणार आहे. नाही, हे बघा, आम्ही जी निवडणूक लढवायला उतरलो होते की आम्ही सुरेश लाडांच्या याच्यावर उतरलो नव्हतो. आम्ही आमच्या पक्षाची ताकद आहे आणि जी काही मध्यंतरी सुरेश लाड येणार जी काही भूमिका त्यांची होती, तर आता आम्ही ते डोक्यात आम्ही पकडलंच नव्हतं का ते आमच्याकडे येतील म्हणून. आम्ही आमच्या हिशोबाने जे काही फसवलं नाही फसवलं असं म्हणता येणार नाही, कारण आमची त्यांच्यावर मिटिंगच झाली नव्हती कधी का तुम्ही आमच्याकडे या म्हणून. आलं का तुमच्या लक्षात? आणि जे काही भाऊंच्या बरोबरचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना काही भूमिका पटणार नाहीत तर ते आम्हाला साहजिकच मदत करतील. ओके. पण खालापूर जे शहरी भागामध्ये कशा पद्धतीने जो मतदार आहे सुशिक्षित, तो आपल्या सोबत येईल? 100% सुशिक्षित जो मतदान आहे आणि खालापूर आणि खोपोली मधला जो मतदान आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये जो वाटोला लावण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आताच मला मी 2 दिवसापूर्वी खालापूरमध्ये गेलो होतो, मला समजलं तिथं 500 लोक असणारी कंपनी बंद पडलेली आहे आणि निव्वळ सत्तेतल्या वादामुळे. त्यामुळे त्या खोपोली आणि खालापूरचा जर आपण अभ्यास केला, तिथे लोक सत्ताधिकाऱ्यांना कंटाळलेली आहेत. त्यामुळं साहजिकच ती लोक आम्हाला मतदान करतील. हे होते बाबू घारे. त्यांनी सांगितलेलं आहे की जे पक्षात प्रवेश होत आहेत ते पैशावर होत आहेत, अर्थकारणावर होत आहेत आणि त्याचा परिणाम आहे तो शिवसेनेवर अर्थात महाविकास आघाडीवर होणार नाही. त्यामुळे नितीन सावंत हेच पुढचे उमेदवार आहेत आणि तेच जिंकून येतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. तुम्ही धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि सर्वांना मी विनंती करतो की नितीनदादा सावंत यांना भरघोस मतदान करून आपण जास्तीत जास्त मताने विजयी करा.